लाडकी बहीण का? योजना बंद होणार नाही तुम्ही म्हटलं होतं, मात्र आता पुन्हा मुद्दा काढलेला आहे की 2100 रुपयांचं काय झालं तुम्ही म्हणाला 2100 रुपयाचा. लाडकी बहीण योजना जी सुरू केली ती कधीही बंद होणार नाही आणि जे आम्ही बोललोय 2100 रुपयाचा योग्य वेळी आम्ही तोही निर्णय आमचा पूर्ण करू. ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आली होती त्यावेळेस कोर्टामध्ये गेले होते. लाडकी बहीण योजना जेव्हा आम्ही सुरू करत होतो त्यावेळी हेच लोक कोर्टात गेले होते. ही योजना बंद पाडावी म्हणून नागपूरच्याच कोर्टामध्ये आणि महाविकास आघाडीचेच लोक होते. परंतु आम्ही लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी देखील आम्ही केली आणि ती योजना कायम सुरू राहणार हेही मी सांगतो. आणि जे आम्ही बोललेलो आहे पुन्हा एकदा मी सांगतो, जे 2100 रुपये आम्ही बोललोय योग्य वेळी त्याची पूर्तता आम्ही करणार हे पुन्हा सांगतो. तर आपण पाहिलं असेल, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, 2100 रुपयाबद्दलचा निर्णय देखील घेतला जाणार आहे अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक मोठी गुड न्यूज आलेली आहे, ती म्हणजे EKYC मध्ये बदल करण्यात आलेला आहे. तुम्ही जरी EKYC केलेली असेल तरी देखील तुमची EKYC चुकलेली असेल तर तुम्हाला नवीन EKYC करता येणार आहे. बघा, तुम्हाला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in याच वेबसाईटवरती जायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर बघा अशा पद्धतीने वेबसाईट जी आहे तुमच्यासमोर ओपन होईल. EKYC मध्ये बघू शकता काय बदल झालेला आहे, त्याचं बॅनर त्यांनी वेबसाईटवरती दिलेलं आहे. आता तुम्हाला काय काय करता येणार आहे बघा. EKYC प्रक्रिया राबवत असताना या ठिकाणी लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे EKYC करताना चुका झाल्या असल्यास बघा, तुमची EKYC करताना तुमची जर चूक झालेली असेल तरी देखील तुम्हाला आता त्यामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. तर तुम्ही EKYC तुमची सक्सेसफुल झाली का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्यात काही चूक झाली असल्यास लॉग इन करून तुम्हाला काय पर्याय दिसतोय EKYC मध्ये करेक्शन करायचा, ज्यांनी ऑलरेडी केलेली आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यासोबत बघा, किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची EKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हे ऑनलाईन ऑप्शन त्यांनी आता दिलेला आहे. हा देखील बदल करण्यात आलेला आहे. किंवा ज्यांची EKYC अजूनही झालेली नाही बघा, काही जणांना आधार नंबर पात्र यादीमध्ये नाही असा ऑप्शन येत होता, त्यांनी आता या ठिकाणी नव्याने एकदा वेबसाईट सुरू झालेली आहे, नवीन अपडेट आलेलं आहे. एकदा तुमची EKYC होते का चेक करून बघायचं आहे. तर ज्यांची EKYC झालेली नाही त्यांना देखील आता EKYC करायची आहे. तर बघा, नोट दिलेली आहे, ही केवळ सुधारणा करण्याची अंतिम संधी वन टाईम एडिट ऑप्शन असून हा पर्याय 31 डिसेंबर 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर बघा, एकाच वेळेस तुम्हाला आता एडिट करण्याचा ऑप्शन दिला गेलेला आहे. तर तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत हे सर्व बदल जे आहेत ते करता येणार आहेत. सर्वांनी हे बदल करून घ्यायचे आहेत. तर बघा, जसं की आपण या ठिकाणी तुम्हाला EKYC करण्यासाठी याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा पद्धतीने वेबसाईटमध्ये आधार क्रमांक लाभार्थ्याचा टाकण्यासाठी ऑप्शन येईल. इथं तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, हा कॅप्चा तुम्हाला टाकायचा आहे आणि आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची आहे. मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करून तुम्हाला OTP पाठवण्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, तुमच्यासमोर अशा पद्धतीने OTP टाकण्यासाठीचा ऑप्शन येणार आहे. हा OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. तुमच्या आधार क्रमांकाला जो नंबर रजिस्टर असेल त्याच्यावरती OTP येईल. त्याच्यानंतर बघा, आता नवीन ऑप्शन काय आलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता. EKYC साठी या ठिकाणी अनुक्रमांक 1 आलेला आहे, ज्याच्यामध्ये सर्वात अगोदर तुम्ही विवाहित आहेत की अविवाहित आहेत हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे. अविवाहित असाल तर अविवाहित करायचं आहे आणि विवाहित असाल तर तुम्हाला आता बघा, पुढं तुम्ही म्हणाल की विवाहित आहोत परंतु या ठिकाणी घटस्फोट झालेला आहे किंवा या ठिकाणी पती हयात नाहीत किंवा या ठिकाणी अविवाहित आहेत परंतु वडील हयात नाहीत, तर मग काय करायचं. तर बघा, त्याच्यासाठी आता ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी सेकंड तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर समजा तुम्ही अनुक्रमांक 1 केला, विवाहित आहेत किंवा अविवाहित दोन्हीपैकी कुठलेही एक सिलेक्ट केलं तर तुम्हाला सेकंड नंबरमध्ये या ठिकाणी जसं की तुम्ही विवाहित आहेत तर किंवा या ठिकाणी अविवाहित आहेत काही सिलेक्ट केलं तर तुम्हाला बघा हे ऑप्शन्स येतील. आता याच्यापैकी तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, जसं की पती हयात आहेत, पतीचे निधन झाले आहे किंवा या ठिकाणी घटस्फोटित आहेत. तर तुम्ही जे ऑप्शन सिलेक्ट कराल त्यानुसार तुम्हाला हे ऑप्शन जे आहेत आता दाखवले जाणार आहेत.
आणि याच्यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने पुढं एक ऑप्शन अजून ओपन होईल, ज्याच्यामध्ये बघा आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे इथं तुम्हाला डायरेक्टली तुमचं पतीचं नाव दाखवेल किंवा या ठिकाणी तुम्ही वडिलांचं सिलेक्ट केलेलं असेल तर वडिलांचं दाखवेल. इथून तुम्हाला कॅटेगरी तुमची सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर बघा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत की नाही तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. आणि ज्यांना एडिट करायचं आहे, ज्यांनी पहिलीच KYC केलेलं त्यांना काय बदल करायचा असेल तर तुम्ही पुन्हा एकदा लॉग इन करून बघायचं आहे तुम्हाला हे सर्व ऑप्शन्स येत आहेत की नाही. त्यासोबत बघा कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी सरकारी विभाग किंवा स्थानिक याच्यामध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत की नाही हे देखील तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता बघा तुम्ही जो ऑप्शन सिलेक्ट कराल त्यानुसार तुम्हाला इथं 2 ऑप्शन दिसतील अजून बघा. जसं की या ठिकाणी पती हयात नसून पतीच्या मृत्यूच्या दाखल्याची सत्यप्रत या ठिकाणी संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडं 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करेन. ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या चेक बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. जो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केलेला आहे त्यानुसार तुम्हाला इथं चेक बॉक्स येणार आहेत. तर जे पण कागदपत्र असतील तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत जवळच्या अंगणवाडी सेविकांकडं तुम्हाला आता जमा करायचे आहेत. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि कागदपत्र फक्त तुम्हाला जमा करायचे. तुमची KYC या ठिकाणी पूर्ण होणार आहे. त्यानंतर खालचा एक चेकबॉक्स आहे बघा, उपरोक्त A आणि B हे जे 2 ऑप्शन आहेत. ही माहिती जी आहे खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्या प्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील. ह्या चेकबॉक्सवरती देखील तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर खाली नोंद देखील दिले बघा, नोट दिले पती वडील हयात नसल्याचे किंवा घटस्फोटित असल्याचे संबंधित पुरावे लाभार्थ्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकांकडे सादर न केल्यास KYC तपासणी लाभार्थ्यांना या ठिकाणी KYC प्रमाणित केलं जाणार नाही आणि KYC अपूर्ण समजण्यात येईल. ज्यांना या ठिकाणी पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोटित आहेत असे जे डॉक्युमेंट आहेत ते जमा मात्र करणं गरजेचं आहे, तरच तुमची KYC या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल. त्याच्यानंतर खाली बघा तुम्हाला सबमिट बटनावरती मग क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने तुमचं सक्सेस म्हणून SMS येईल, तुमची KYC पडताळणीसाठी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीने येईल. जर तुम्ही या ठिकाणी पती किंवा वडील हयात नाहीत असं सिलेक्ट केलेलं असेल तर अशा पद्धतीने यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे पडताळणीसाठी, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट द्यायचे, त्यानंतर तुम्हाला तुमची KYC सक्सेस होणार आहे. आणि ज्यांचं काहीच नाही आहे, पती किंवा वडील वगैरे त्याचं काहीच संबंध नाही, तुमची फ्रेश KYC आहे, कुठलेही डॉक्युमेंट द्यायचे नाहीत, त्यांची लगेच या ठिकाणी KYC पूर्ण झाली असा त्यांना या ठिकाणी SMS दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची KYC मध्ये जे आहे ते बदल करून नव्याने या ठिकाणी KYCचे हे ऑप्शन्स आलेले आहेत. वेबसाईटवरती लॉग इन करून तुम्हाला सर्व चेक करायचं आहे. आता तुमचा नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता देखील लवकरच वाटप होणार आहे. त्याच्याबद्दलचा ऑलरेडी GR आलेला आहे. सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयाचा लाभ या महिन्यामध्ये भेटू शकतो. डिसेंबर महिना चालू आहे, याचे महिन्याचे पैसे देखील या महिन्यामध्ये येणार असतील तर त्याचा देखील GR आला असता, मात्र एकच सध्या GR आलेला आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा त्यामध्ये निधीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे डिसेंबर महिन्याचा लाभ कधी भेटेल त्याच्याबद्दल अजून कुठलीही अपडेट नाही. सध्या तरी नोव्हेंबर महिन्याचे पैसे मात्र तुम्हाला भेटणार आहेत. त्याबद्दल जसं वाटप चालू होईल किंवा तारीख फिक्स होईल तशी तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्की माहिती दिली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.